दरवर्षी 20-22 मेच्या दरम्यान मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा मात्र 12 मेलाच मान्सून दाखल झाला. राज्यामध्ये आता देखील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज आणि उद्या नाशिक, सोलापूर या ठिकाणी हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे. कृषी अभ्यासक पंजाबराव डक सर आपल्यासोबत, तर हवामानाचे अभ्यासक आहेत सर. मे महिन्यामध्ये असा पाऊस पाण्याची महाराष्ट्राला सवय नाही. प्रचंड असा पाऊस झाला, लोकांचं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कशामुळे वातावरणातले बदल झाले असं आपल्याला वाटतं? आपला अभ्यास काय सांगतो? काय असतं, दरवर्षी ना अंदमान बेटावर मान्सून काय होतं, कधी 21 मेला, कधी 20 आणि 19 असा येतो. 19, 20, 21 त्या 3 दिवसामध्ये येत असतं. पण यावर्षी काय झालं की 12 मेलाच आला. 12 मेला आला तर आला, त्याच्यानंतर काय झालं की तो लगेच शॉर्टकट मार्गानं निघाला. शॉर्टकट मार्गाने निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय झालं, त्याला पोषक वातावरण तयार होण्यासाठी अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर झालं, त्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं. मला असा अंदाज होता की एखादं 3 वर्षाखाली असंच झालं होतं. मान्सून आल्याच्या नंतर एक चक्रीवादळ आलं आणि ते ओमानकडे गेलं होतं, दुबईकडे गेलं होतं. पण यावर्षी तशी परिस्थिती झाली नाही. ते वादळ तिथं उलटं फिरलं आणि त्यानं महाराष्ट्रामध्ये कलटी आणली. मग हे मान्सूनचं बाष्प देखील त्याच्यात खेचलं गेलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला. खरं तर आता पावसानं खंड घेतलेला आहे. सध्या किती दिवसाचा हा खंड असू शकतो आणि पुढची परिस्थिती कशी असू शकते? खंड म्हणलं की पाऊस कुठंच महाराष्ट्रात दिसत नाही. म्हणजे कोणी म्हणणार बी नाही इथं पाऊस पडला. खंड नाही पडलेला. स्थानिक स्वरूपाच्या थोड्या सरी येत राहणार आहे. बघायचं झालं तर तुम्ही आणखीन बघा, उद्या 2-3 जूनला नाशिककडे देखील थोड्या सरी येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील थोड्या सरी येणार आहेत. पण म्हणजे असं एवढं काही मोठं पडणार नाही. पण सध्यानं आज आहे 1 जून 2025 पासून ते 6 तारखे मात्र सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली शेतीची कामे करून घेणे गरजेचं आहे. आणि म्हणजे योगायोगाने तुम्हाला सांगतो, जून महिन्यामध्ये लवकर पेरणी झाली 15 जून, तर त्या पेरणीला उतार जास्त येतो. कापसाच्या लागवडी झाल्या, उतार देखील जास्त येतो. पाऊस चांगला झालेला आहे, जमीन ओलिताखाली आलेली आहे. त्यामुळं वापसा जर झाला तर स्वतः निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा, स्थानिक परिस्थितीतून त्याचा निर्णय घेतला जावा पेरणीचा, अशा पद्धतीचं आवाहन ते या निमित्तानं करतायत. कॅमेरा पर्सन अयुब कादरीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.